बरेचदा असे कमेंट्स येतात की अर्जुन सर का नाही आहेत. पण अहो कसं आहे, आता मी बाहेर आली आहे तर घरातली कामं कोणीतरी करायला हवी आहेत. माझ्या लग्नाची तर मी पण वाट बघतीये, सगळेच वाट बघतायत, पण ते देवाच्या हातात आहे. त्याच्या मनात जेव्हा असेल तेव्हा होईल, त्यावर सोडलंय मी ते. नमस्कार, मी जुई गडकरी म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी सायली. आणि आज मी तुम्हाला भेटायला आलेली आहे आमच्या सेटवर. पण आज मी आलेली आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर, कारण आज इथे सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या यांच्या हळदीचा सोहळा होणार आहे. आणि फॉर अ चेंज आज माझ्याबरोबर तुमचा लाडका अर्जुन नाही आहे, कारण अर्जुन सर वेगळ्या काही गोष्टींमध्ये खूप बिझी आहेत, त्यामुळे आज ते नाही आहेत. पण आज मी इथे खूप धमाल करायला आलेली आहे. खूप छान मस्त सगळं घर सजवलेलं आहे आणि आम्ही पण सगळे छान येल्लो थीममध्ये रेडी आहोत हळदीसाठी. आणि एकूणच मला इथे खूप मजा येते, कारण हे आमच्याच प्रोडक्शनचं आहे, हा आमच्याच प्रोडक्शनचा शो आहे. त्यामुळे एकाच फॅमिलीतलं एक छोटं भावंड आहे हे, तशी एक भावना आहे आणि मी इथे आलेली आहे. आणि खूप धमाल मस्ती येते आहे. सगळे लोक ओळखीचे आहेत, प्रोडक्शन क्रू ओळखीचा आहे, काही ॲक्टर्स पण ओळखीचे आहेत. त्यामुळे एकूणच खूप धमाल चालू आहे. बरेचदा असे कमेंट्स येतात की अर्जुन सर का नाही आहेत. पण अहो कसं आहे, आता मी बाहेर आली आहे तर घरातली कामं कोणीतरी करायला हवी आहेत ना, म्हणून मी अर्जुन सरांना घरी ठेवलं आहे. त्यावेळेस परफॉर्मन्स वगैरे काही नाही आहे. जानकी माझी जुनी मैत्रीण आहे, आम्ही आश्रमात एकत्र वाढलो आहे, त्यामुळे आम्ही पण बऱ्याच वर्षांनी भेटलो आहे. आणि तिच्या दिराचा हे एंगेजमेंट हळदीचा समारंभ आहे, त्यामुळे मी आलेली आहे. त्यामुळे तसा सगळा एक छान सोहळा आहे. मला लग्न अटेंड करायला खूप आवडतं आणि हळदी समारंभ म्हणजे शांततेत जो पार पडतो त्याला मी गेलेली आहे. आता आमच्या फॅमिलीमध्ये वगैरे सगळीकडे शांततेत हळद असते, मस्त आंब्याच्या पानांनी लावली जाते. तसं म्हणजे नाच गाणं किंवा फार DJ किंवा असं खूप हे नसतं, शांततेत असतं. आणि लग्नांना तर जायला आवडतंच मला. केलं नाही आहे, पण 1 तारखेला करणार आहे मी. माझ्या बहिणीच्या दिराचं लग्न आहे, सो मी त्याला जाणार. आमच्याही मालिकेत आता वेगळा ट्विस्ट आलेला आहे, टर्न आलेला आहे, कारण मैत्री वगैरे ते सगळं दाखवलेलं आहे. अजून काही वेगळं असं घडणार आहे का की ह्या मैत्रीतनंच आणि ह्या जुन्या आठवणींमधूनच एक खूप मोठी गोष्ट रिव्हील झालेली आहे, ती आता ऑडियन्सला कळलेलीच आहे. पण आता चैतन्याला त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत आणि त्यानंतर काय होणार आहे, हा सगळ्यात मोठा बॉम्ब ब्लास्ट असणार आहे चैतन्याच्या लाईफमध्ये. आणि खूप मोठा ट्विस्ट त्याच्यानंतर येणार आहे ॲक्च्युली. आणि आय थिंक ह्या ट्विस्टची तुम्ही प्रेक्षक वाट बघत आहात आणि तीच गोष्ट तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज एकही एपिसोड मिस करू नका. बरं, मालिकेत सगळीकडे लग्न सुरू आहेत आणि तुलाही विचारलं जाते की जुई तुझं लग्न तू कधी करणार आहेस, काय त्यांना काय उत्तर देणार आहेस? माझ्या लग्नाची तर मी पण वाट बघतीये, सगळेच वाट बघतायत, पण ते देवाच्या हातात आहे. त्याच्या मनात जेव्हा असेल तेव्हा होईल, त्यावर सोडलंय मी ते. बरं, तुझी हळद कशी असेल तरी? शांततेत मला जसं आवडतं, माझी फुल फॅमिली असेल, इट विल बी लाईक एकदम इंटिमेट अफेअर. फॅमिलीतले सगळे असतील त्यामध्ये आणि माझ्या जवळचे फ्रेंड्स असतील आणि खूप शांततेत मस्त छान असं असेल. बरं, ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींच्या लग्नाचा सोहळा आहे, तर त्याला नक्की बघायला विसरू नका. त्यासाठी बघत राहा घरोघरी मातीच्या चुली, फक्त स्टार प्रवाहावर.